विरोधामध्ये जो काही टीजर लॉन्च झाला, या टीजरच्या माध्यमातून जाणीवपूर्वक मराठा समाज आणि मुसलमान समाजामध्ये तेढ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या दिग्दर्शकाकडे झालेला आहे। हे जो कोणी लेखक आहे, ज्या लेखकाने हा चित्रपट बनवण्यासाठी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, एकदम फालतू माणूस आहे, त्याला बिलकुल अक्कल नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कधीही मुघल विचाराचे नव्हते, किंबहुना छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार 18 पगड जात्या हे फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी एकवटले होते आणि हे मुघलांच्या विरोधामध्ये लढले होते। हा इतिहास सर्व लहान मुलाला माहित आहे, परंतु येणारे गणेश उत्सवाच्या अगोदर चित्रपट यांना रिलीज करायचा होता आणि त्यानंतर काही भांडणं मारामाऱ्या लोकांमध्ये मतभेद निर्माण करून देऊन दंगल घडवण्याचं काम या चित्रपटाचे दिग्दर्शक मोरे यांच्याकडनं होणार होते। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की हा चित्रपट जरी 1 महिना पुढे ढकलला असला तरी आम्ही विनंती केली, याचं मोडस ऑपरेटर्स फार वेगळं आहे। याचा खरं मोडस ऑपरेटर्स हे समाजामध्ये वादविवाद जातीय दंगली लावून देण्याचं आहे। म्हणून गृह विभागाकडे विशेष पथकाची नेमणूक करण्यात यावी, विशेष चौकशी अधिकारी नेमून कुणी स्क्रिप्ट दिली, कुणी त्याला पैसे दिले आणि हा चुकीचा इतिहास का लोकांपर्यंत दाखवतोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून ऐकून घेतलं आणि आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या चित्रपटावरती निव्वळ 1 महिन्यासाठी बंदीच नाही, तर ह्याच्या मागचा जो सूत्रधार आहे तो पण मुख्यमंत्री लवकरच बाहेर काढतील। तुम्ही मागणी केली आहे त्याची बंदी कायमस्वरूपी असेल याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? 1 महिन्यासाठी मंत्री महोदय आशिषजी शेलार साहेबांच्या माध्यमातून 1 महिन्यासाठी याला स्थगिती करण्यात आलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून याच्यामधचा मेन सूत्रधार हा सगळा शोधला पाहिजे। याच्यासाठी नक्कीच ती कायमस्वरूपी बंदी होईल, आम्हाला विश्वास आहे। आपण एका बाजूला तुम्ही आशिष शेलारांचं नाव घेतलं म्हणून याला जोडून एक प्रश्न विचारतो की त्यांच्याच खात्यानं हा चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवला होता, या आधी त्याची खातरजमा झाली नाही का? अशा पद्धतीने तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवला गेला, तर आता हा सगळा वाद म्हणजे भाजपकडूनच पाठवला गेला आणि भाजपच्याच मंत्र्यांनी आता स्थगिती दिली, कुठेतरी विरोधाभास वाटत नाही? असं नाहीये। अधिकारी वर्ग चित्रपट पाहिला नाही पाहिला ह्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु यदाकदाचित हे जे टीजर जर आशिषजी शेलार साहेब मंत्री महोदयाने बघितले असते त्याने बिलकुल याला मंजुरी दिली नसती, परंतु कुणाच्या माध्यमातून हा चित्रपट पाठवण्यात आलेला आहे याची चौकशी होईल आणि हे सरकार तिघांचं सरकार आहे। याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आहे, शिवसेना आहे, आमचे अजितदादा पवार आहेत आणि भारतीय जनता पक्ष आहे। म्हणून हे कुठल्या पक्षाचं नसून हे सरकार म्हणून हा चित्रपटावरती व्यवस्थितपणे बंदी होईल असं मला विश्वास आहे। अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली असं म्हणायचं, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी? आता चित्रपट तुम्ही विचारल्याप्रमाणे जर हा चित्रपट जर वरती पाठवला असेल तर तो अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच गेला असेल, त्याची डिपार्टमेंट चौकशी करेल आणि जर संबंधित अधिकारी याच्यामध्ये घावला असेल तर ते आशिष शेलार साहेब लंडनमध्ये आहेत, ते आल्यानंतर याच्यामध्ये नक्कीच निर्णय घेतील। आम्ही आशिष शेलारांची भेट घेणार। खरं म्हणजे काल आशिष शेलार साहेबांचं बोलणंही झालं, त्यांनी सांगितलं की नरेंद्र मी लंडनला आहे, पण लंडनवरून आल्यानंतर परत तुमच्या लोकांची भावना मी समजून घेऊ, याच्यामध्ये जे आम्हाला सरकार म्हणून एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या खोटा इतिहास दाखवणाऱ्यांच्यावरती आम्ही नक्की कारवाई करू। मोडस ऑपरेंडी म्हणताय आणि असे म्हणताय की मंत्र्यांनी जर चित्रपट पाहिला असता तर तुम्ही पाठवलं मोडस अधिकाऱ्यांकडनं कुठेतरी दिशाभूल केली गेली, जर अधिकाऱ्यांकडनं केला असेल मंत्री महोदय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मंत्री महोदय लंडनला आहेत, लंडनला आल्यानंतर ते या ठिकाणी चित्रपटच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे याच्यामध्ये कोणीही चुकीचा माणूस सापडला तर त्याची कारवाई साहेब करतील। 100% आम्ही आजही चित्रपटगृहांना कळवतो, सगळे हिंदी असू सिनेमा कुठले चित्रपट चुकूनही मूर्खपणा करू नका, नाहीतर तुमचा थिएटर त्या ठिकाणी खाक होऊन जाईल। काळजी घ्या, आमच्या राजांच्या बद्दल चुकीचं चित्रपट बनवून जर तो प्रदर्शित केला तर तुम्हाला भोगावं लागेल। एक मराठा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।